नमस्कार. ब्राह्मण सून या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हनुमान चालीसा संकल्प कसं करायचं आहे आणि ते किती दिवसांचं करायचं आहे, त्यासाठी नियम अटी काय आहेत किंवा कोण करू शकतं आणि कोणत्या कोणत्या इच्छेसाठी आपण करू शकतो. तर आज हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हनुमान चालीसा संकल्प हे तुम्ही 11, 21, 51, 108 अशा प्रकारे तुम्ही कितीही दिवस करू शकता आणि ज्याला पण सुरुवात करायची असेल त्याने मंगळवार किंवा शनिवारी ही संकल्प सुरू करायचा आहे. ज्यांना पण हनुमान चालीसा संकल्प करायचा आहे तर मंगळवार आणि शनिवार हा उत्तम दिवस आहे. तर आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला 11 दिवसांचं करायचं आहे, 21 दिवसांचं करायचं आहे, 51 दिवसांचं करायचं आहे की 108. आता समजा मी ठरवलं मला 11 दिवसांचा हनुमान चालीसा संकल्प घ्यायचा आहे, तर मी 11 दिवस सलग हनुमान चालीसा म्हणणार आहे. तर आता हे तुम्ही किती वेळा म्हणायचं आहे दिवसातून, म्हणजे 11 दिवस तर म्हणायचंच आहे, पण दिवसात तुम्हाला हे हनुमान चालीसा 11 वेळा म्हणायचं आहे. एका बैठकीत बसून 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचं आहे. सलग 11 दिवस 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा तुम्हाला म्हणायचं आहे. समजा तुमचं लग्न होत नाही आहे, तुम्हाला काही आर्थिक अडचणी आहेत, त्यानंतर तुमचं बिझनेस नीट चालत नाही आहे, त्यानंतर तुमचं पर्सनल ग्रोथ होत नाही आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अडकून बसला आहात, त्यातून तुम्हाला बाहेर येता येत नाही आहे, मनात कसली तरी भीती आहे, तर ह्या सर्व गोष्टींचं संवारण करण्यासाठी आहे हनुमान चालीसा संकल्प. त्यासाठी काही वेगळे असे नियम नाही आहेत, अटी नाही आहेत. फक्त हे 11 दिवस तुम्हाला नॉनव्हेज नाही खायचं आहे, त्यानंतर मद्यपान करायचं नाही आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तर येत्या मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही हे नक्की करा. सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला अंघोळ करून या पूजेची मांडणी करायची आहे. तुमच्याकडे हनुमानजींची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून घेऊन त्याला अष्टगंध चंदन लावायचं आहे, त्यानंतर धूपदीप लावायचं आहे. तसंच एक तांब्याचं पेला घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी, एक लवंग आणि नाणं टाकून हे पात्र झाकून ठेवायचं आहे. आता 11 दिवस हे तांब्याचा पेला तसाच झाकून ठेवायचा आहे. 11व्या दिवसापर्यंत तुम्ही हनुमान चालीसा तुमचं पूर्ण झाल्यावरच हा पेला तुम्हाला काढायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही एखादी मिठाई ठेवू शकता, फळं ठेवू शकता, त्यानंतर गूळ फुटाणे ठेवू शकता. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही ठेवू शकता. हनुमान चालीसाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुमची इच्छा काय आहे, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे संकल्प करत आहात ते तुम्हाला बजरंगबलीला सांगायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही हनुमान चालीसाला वाचायचं आहे. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. त्यानंतर रोज सकाळी तुम्हाला धूपदीप लावून, अगरबत्ती वगैरे लावून दिवा जो आहे तो दिवा तिळाच्या तेलाचाच असला पाहिजे आणि हा दिवा अखंड 11 दिवस राहिला पाहिजे. तर रोज सकाळी उठून तुम्हाला सलग 11 वेळा 11 दिवस हे हनुमान चालीसा संकल्प करायचा आहे. हनुमान चालीसा म्हणताना ही ओळ आहे, तुलसीदास सदा हरी चेरा. इथे तुलसीदासच्या ऐवजी तुम्हाला तुमचं नाव वापरायचं आहे. 11 दिवस पूर्ण झाल्यावरती 11व्या दिवशी बजरंग बाण म्हणायचं आहे, कारण बजरंग बाण म्हणल्यानंतर असं म्हणतात की बजरंगबली स्वतः मानव स्वरूपात आपली मदत करायला येतात. त्यानंतर या तांब्यातील पाणी घरात शिंपडून आपली इच्छा आहे तिथे शिंपडायचं आहे आणि आपणही आचमन करायचं आहे आणि झाडांना टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे 11 दिवसांचा हनुमान चालीसा नक्की करा.